जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि ममगन हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 सुंदर ते धान उभे विठ्ठली सुंदर ते धान उभे विठ्ठली सुंदर विधान उभे विठ्ठली सुंदर सुंदर तेरा उभे विठ्ठली कर खबरी हे वाणी कर खबरी हे वाणी तुलसी हर गळा कासकी कंबर तुलसी हर गळा कासकी तुलसी हार
पिता आवडे निरंतर हिची जय हो. आवडे निरंतर हिची तुळशी हार गळा तुळशी हार गळा आवडे निराधार ए जिधार आवडे निराधार ए जिधार तुषार कासे पितांबर तुषार कासे पितांबर मकर कुंडले तळपती सर्वनी मकर कुंडले तळपती सर्व मकर कुंडले तळपती सर्वाणी मकर कुंडले तळपती सर्वाणी मकर कुंडली तळपती सर्व कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर खंडिका दुरामणी विराजित खंडिका दुरामणी विराजित गजहर गासे पितांबर तुषार गासे पितांबर आवडे निरंतर हिची आवडे निरंतर हे तुळशी हार गळा कास पीतांबर तुळशी हार गळा कास पीतांबर आवडे निराधार हे जिधार आवडे निराधार हे जिधार तुझी हार कासे पितांबर तुझी हार कासे पितांबर तुका मन माझे सर्व सुख 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 तुका मन माझे हेची सर्व दुःख तुका मन माझे हेची सर्व दुःख पाहिनासी मुख आवडीने आवडीने पाहिनासी मुख आवडीने तुळशी हार पितांबर तुळशी हार पितांबर हे बाहिर देव आवडी हा बाहिर देव आवडी तुझी हार गळा का देवी हार गळा का देवी आपण तुळशी हार गळा
सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती सदा माझे डोळे जडो तुझी मूर्ती रखुमाईचा पदी सोयरिया रखुमाईचा पदी सोयरिया रखुमाईचा पदी सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे गोड तुझे रूप गोड तुझे मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व देई मद प्रेम सर्व मावली हातीवर माऊली हातीवर देई उद्या राही हृदय माझ येऊन या राये हृदयी माझ्या येऊन या राये हृदयी गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे देई मद प्रेम सर्व काळ देई मद प्रेम सर्व काळ सरळ घ्यायचं तुका म्हणे काही न मागू अनेक तुका म्हणे काही न मागू अनेक अनेक तुका म्हणे तुका म्हणे काय तुझे बाई सुख सर्व आहे बाई सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मद प्रेम देई मद प्रेम सर्व हरे विठू पार गोपाई हरे जय जय गोपाल गोपाई हरे जय 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 हरे गोपाल गोपाई हरे जय जय गोपाल गोपाई जय 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 गोपाल गोपाई हरे जय 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 गोपाल हॅलो हॅलो रामकृष्ण जय जय राम कृष्ण
कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बनवा तुहा विठ्ठल बनवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बहुता दुकुटाची जोडी बहुता दुकुटाची जोडी होत सुकृताची जोडी होत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व दुःखाचे आधार सर्व सुखाचे आधार सर्व दुःखाचे आधार सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तुहा माधव बलवा Hare Ram Krishna Hare जय राम कृष्ण Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna Hare Ram Krishna जय राम कृष्ण Hare Ram Krishna जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम Ram Krishna Hare आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादेवर मत्स्य कुर्मादेवर मत्स्य कुर्मादेवर आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मनीशुकर मत्स्य कुर्मनीशुकर मत्स्य कुर्मनीशुकर गाव घाली पाना होय धाव घाली धाव घाली पाना होय धाव घाली गाव घाली पाना नाम घेता पंढरीरा नाम घेता पंढरीरा
पंढरीला नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला मोठे नदी पाहता उडी घालिया मस्ता उडी घालिया उचिता कोठे नदीचे पारा उडी घाली अवचिता उडी घाली अवचिता उडी घाली अवचिता होय धाव घाली पाना मोहे धाव घाली पारा नाव घेता मोहे धाव घाली पारा नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला सुख ठेवला भागाठी हे आम्हा घरी आसाठी दुःख आपणची गोडी दुःख आपणची गोडी दुःख आपणची गोडी हो हे धाव घाली हो हे धाव घाली हे हो हे धाव घाली पाना नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला आपण घरी पारा आपण घरी पारा आम्हा घरी पाठी कडे आपण काळाची पिढी आम्हा खरी काळाची पिढी आम्हा खरी काळाची पिढी नाव गाली पाना होई नाव घाली पाना नाव गाली पाना होय धाव घाली पाना नाव गाली पाना नाव घेता पंढरीला नाव घेता पंढरीला नाव घेता पंढरीला होय धाव घाली पाना नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला कामन रूपाने आभा उतरला आभा उतरला आभा उतरला तुका म्हणे तुका निधी आम्हा उतरी नावे मधी आम्हा उतरी नावे मध्ये आम्हा उतरी नावे मधी होय नाव गाली पाना होय राव घाली पाना नाव गाली पाना होय राव घाली पाना नाव गाली पाना नाव घेता पंढरीला नाव घेता पंढरीला नाव घेता पंढरीला होय धाव घाली पाना नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला नाम घेता पंढरीला विठोबार कुमार हरि जय जय विठोबार कुमार जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार हरि जय 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार
आम्हा साठी अवतार आम्हा साठी अवतार आमसाठी अवतार आम्हासाठी शुकर मोगे भाव खाजे पाना मोजी भाव खाजे पाना मत्स्य कुर्मती सुकर मत्स्य कुर्मती सुकर शुकर कुर्मदी शुकर मोही भाव खाजे पाना भाव घाले पाना मत्स्य कुर्मती सुकर मत्स्य कुर्मादी सुकर मोहे भावखाली पाना मोहे भावखाली पाना नाम घेता
विठ्ठल 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 आम्हासाठी अवतार मध्य गुरुमादी सुकर मोई धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा कुठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची गोठी मोही धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे मोहे धाव घाली पाना नाम घेता पंढरी राणा तुका मने कृपानिधी तुका मने कृपानिधी आम्हा उतरी नाभीमध्ये मोई धाव घाली पाना नाव घेता पंढरी राणा विढाला विढाला विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम मन पांडुरंगा दूसरे चरण सनाजिया दूसरे चरण दूसरे चरण सनाजिया गंजालू बाधाने गति कवितार बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु रथ तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो जगदखिल पालना मंगलमणि निधाना स्वजन वन चंदना राधलिंगा आतानुभवाग विलासिनी ते चातुर्यार्थ कला कामिनी
ते शारदा विश्वमोहिनी नमिली म्या विठाला 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 आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोही धाव गाली पाना नाव गीता पंढरी राणा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तनासाठी निवडलेला अभंग श्रीमंत महावैष्णव हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे विश्वाधिकार विश्वप्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 6 चरणाचा अतिशय महत्वाचा परमात्मा या मृत्यूलोकामध्ये अवतार का धारण करतो, कोणासाठी करतो याचा अनुवाद श्री तुकोबऱ्या अभंगाद्वारे करतात. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या रामनवमीच्या पर्व काळावरती आपला हा नामयज्ञ संपन्न होत असतो. याही वर्षी भगवान प्रभूंच्या रामोत्सवाच्या अवताराच्या निमित्ताने हा उत्सव सुरू झाला. स्वानंद सुखनिवासी वैकुंठवासी पूजनी ब्रह्मभूत साधुभाऊ वाईकर यांच्या कृपाशीर्वादाने त्याचप्रमाणे श्रीराम पंचायतन गुंजळवाडी ट्रस्ट ग्रामस्थांच्या सहकार्याने त्याच्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंडळी असाल या सर्वांच्या सहकार्याने यांच्या महाराज नियोजनाने चाललेला हा नामोत्सव याही वर्षी सुरू झाला. या यज्ञातील ही 8व्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्या वाट्याला आलेलं आहे आणि ही तारीख 6 महिन्यापूर्वी आदरणीय आमचे शंकरजी महाराज ढवळे 6 महिन्यापूर्वी तारीख दिली. तसं तर तारीख बदलायचा प्रयत्न चालू होता, परंतु म्हटलं मी तारीख घेतली आता बदलता येणार. रात्री फलटणमध्ये कीर्तन केले आणि रात्री बरं प्रवास आहे पुन्हा या ठिकाणी, पण मला सेवा चुकवता कामा. वैकुंठवासी कोंडाजी वडेरी नेहमी सांगायचे, बाबा सांगायचे, नामस्मरण करत असताना परमार्थाच्या बाबतीमध्ये आपलं शरीर तुटलं तरी चालेल पण परमात्म्याची सेवा कधी चुकवायची. तुटो हे मस्तक तुटो हे शरीर नामाचा गजर सोडून ये, हे बाबा नेहमी सांगायचे बरं का. आणि म्हणून एकदा सेवा स्वीकार किती त्रास झाला तरी चालेल पण त्या सेवेला तिथं पोचणं आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून श्री तुकोबऱ्यांचा हा एक 6 चरणाचा परमात्म्याचा अवतार कार्य सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. प्रथमतः या ठिकाणी आमचे सर्व गुणीजन मंडळी विशेषतः कीर्तनाच्या आरंभालाच मृदंग सम्राट महाराष्ट्रामध्ये ज्यांची ख्याती आदरणीय आमचे विठ्ठल महाराज शास्त्री फार गोड एवढं काही व्यक्तिमत्व आणि महाराज एवढा पखवात जीव तोडून वाजवतोय एवढं वाजवतोय. मी म्हटलं काय महाराज देवानी ही खरी शक्ती माझ्या देवाची असते बरं का. परमात्मा सगळी महाराज त्यांना शक्ती देत असतो म्हणून महाराजाला धन्यवाद आहे. आणि आमच्या तालुक्यातील एक संगीत विशारद आणि तालुक्याचा पश्चिम पट्ट्यातला भाग असणारे आदरणीय आमचे गायनाचार्य संतोषजी महाराज लांगी महाराजांचा आवाज असं वाटतं की यांचंच महाराज भजन ऐकत राहा म्हणून अतिशय गोड आहे. त्यांचे सर्व सहकारी मंडळी महाराजांचा जालिंदर महाराज अतिशय गोड महाराजांनी साथ केली त्यांना धन्यवाद आहे. सर्व टाळकरी परिसर सर्वाला धन्यवाद आहे. श्रीराम पंचायत ट्रस्ट सर्वाला महाराज धन्यवाद आहे. अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विनेकरी ढवळे महाराज आदी करून सर्व मध्यंतरी आमचे मुळे महाराजांनी फोन केला, रमेश महाराज अध्यक्ष यांनी सुद्धा फोन केला म्हणजे महाराज वेळेत या. आणि मी म्हणलं एकदा सेवा स्वीकारली का आल्याशिवाय राहणार, बोले 5-10 मिनिटं मागं पुढं होईल पण या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी महाराज आपला असणारी भूमी मी बऱ्याच वेळा मागे गोकुळ अष्टमीला सांगून गेलो असेल. आपलं असणारे गुंजाळवाडी गाव नुसतं गाव नाही महाराज, ते आपलं तीर्थक्षेत्र आहे. तीर्थक्षेत्र काय आहे त्याचं मी तुम्हाला कारण सांगून जाईल आहे का. स्वानंद सुखनिवासी साधुभाऊ वाईकर याच भूमीत जन्माला आले. ज्या गावात महात्मा जन्माला येतो अर्जुना, जगामध्ये तीर्थ आहे तेच असतं आणि जगामध्ये क्षेत्र आहे तेच असतं. महात्मा ज्या गावात जन्माला आला ते गाव राहत नाही ते तीर्थ होत असतं. बघा ऐका ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय. भगवान म्हणले अर्जुना तेच क्षेत्र तेच तीर्थ, जगी तेची पवित्र, भक्ती कथेशी मैत्री जया पुरुषा. आणि खरं सांगू तुम्हाला आता महात्म्याची किंमत किती लोकांना कळते मला माहित नाही, पण दादा असं आहे जिथं महात्मा जन्माला येतो ना
महाराज त्यालाही धन्यता प्राप्त होते. नुसतं त्याला धन्यता, त्यांच्या आई वडिलाला धन्यता आहे. नुसतं आई वडिलाला नाही, तो ज्या गावात जन्माला आला त्या गावाला धन्यता आहे महाराज. ज्ञान हरीचे दास जन्म घेते नाथ जन्म घेते हरीचे नाथ जन्म घेते हे पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन हे पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे नाथ जन्म घेते नाथ जन्म घेते जेथे हरीचे नाथ जन्म घेते. जिथं वैष्णव जन्माला येतात महाराज म्हणतात ते कुळ पवित्र, ते गाव पवित्र. बघा तुकोबराच्या भूमीत जन्माला आले म्हणून काय म्हटले महाराज, धन्य देऊ गाव म्हणून धन्यता आहे. ज्ञानवारे आळंदीमध्ये म्हणून आळंदीला धन्यता आहे महाराज. सावता बाबा आरणमध्ये जन्माला आले म्हणून धन्य ते आरण रत्नाचे ते खान. तसं आपलं गुंजलवाडी गाव महाराज बाबा या गावात जन्माला आले म्हणून एक गाव धन्य ठरलं. म्हणून या गावाला तीर्थक्षेत्र नाव मिळालं. लक्षात ठेवा. विठाला पण बाबांनी काय केलं येऊन, महाराज देवाचं चिंतन केलं. नुसतं आपल्या गावात केलं का, अरे संपूर्ण अनेक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी महाराज परमार्थ घडवला, माणसं घडवली, परमार्थ स्वतःही केला आणि लोकांकडून करून घेतला. म्हणून आज त्यांचं नाव शिरलं की हरी भजनीये ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. असं एक पवित्र गाव आपलं महाराज बाबाच्या भूमीत जन्माला आले. आजही माणसं या ठिकाणी चांगली जन्माला आली. बघा जुन्नर आंबेगाव खेडमध्ये बरेचसे कीर्तनकार अतिशय गुणवान मंडळी जन्माला आली. का तर ज्ञानोबाराय म्हणतात, कधी कधी बघा ज्ञानोबारांनी उदाहरण दिलं, एखाद्या जमिनीतून महाराज चांगले कोंब निघतात. माणसं म्हणतात काय ताकद आहे महाराज, किती सुंदर असे कोंब आलेत. पण ज्ञानोबाराय म्हणतात त्या भूमीची ताकद आहे, भूमीचे मार्द व सांगे कुंभाची लवलव. तसं ज्या वेळेस महाराज गुणवान मंडळी जन्माला येतात एखाद्या गावात, अतिशय गुणवान जन्माला येतात, त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणते त्या भूमीची ताकद आहे. या भूमीच्या ताकदीमुळेच महाराज पुण्यवान आणि गुणवान मंडळी जन्माला येतात. विठाला बाबांनी खऱ्या दृष्टीने मला वाटते अनेक वर्षाचा सप्ताह आहे. किती वर्ष झालं मला माहित नाही, पण फार जुना आहे. जुनाट जुगादीचे नाणे असा फार जुना असणारा नामयज्ञ. आणि आज ही रामनवमीची सेवा, प्रभू रामचंद्राच्या अवताराची सेवा माझ्याकडे दिली आहे. लक्षात ठेवा, आजचा दिवस अतिशय पवित्र आणि पावन आहे. अखिल महाराष्ट्रामध्ये महाराज आजचा दिवस संपन्न केला जातो. हो, फार पवित्र आणि श्रेष्ठ दिवस आहे. का, त्याचं उत्तर आहे भागवतामध्ये 5 पर्व म्हणलेत. 5 त्यापैकी रामनवमी एक विशेष पर्व आहे. लक्षात ठेवा, नाथ महाराज लिहितात भागवतामध्ये, पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती रामनवमी वामन जयंती जन्माष्टमी उत्तम शिवरात्र. लक्षात ठेवा, रामनवमी असेल, गोकुळाष्टमी सुद्धा आहे. पण ऐका, गोकुळाष्टमी सुद्धा आपण या ठिकाणी नामयज्ञ करता. काय आपलं भाग्य असेल. मला वाटते वर्षातून किती सप्ते होतात महाराज, 3 सप्ते होतात. मी अनेक गावं पाहिली असेल महाराज, पण एवढं नामयज्ञ करणारी माणसं फार थोड्या गावात. लक्षात ठेवा, अशी फार थोडी गावं आहे महाराज का तिथं वर्षातून 3-3, 4-4 सप्ते होतात. ही सुद्धा बाबांची पुण्य आहे बरं का. विठाला सप्ताह करण्याचा मार्ग ज्याने दाखवला, श्री तुकाराम महाराज म्हणतात त्यांचे आपल्यावरती कोट्यावधी उपकार आहे की ज्यांनी आपल्या सप्ताहाचा मार्ग दाखवला. वाट दावे त्यांच्या पुण्य नाही पार, होते उपकार अगणित. अर्थात बाबांनी आपल्यावरती महान उपकार केलेत. त्याच्यामध्ये कोंडाजी भाऊ डेरे असतील, आपले साधबाबा असतील, या सर्व मंडळीचे खूप मोठे उपकार आहे. म्हणून त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता आपण नामयज्ञ महाराज टिकवला पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, बापाच्या इस्टेटी करता भांडणारी पोरं जगामध्ये भरपूर आहेत. कोर्टामध्ये त्यांचे महाराज केस जाते. महाराज म्हणतात परमार्थ सुद्धा जतन करण्याकरता आपण त्या प्रकारे प्रयत्न केला पाहिजे. कारण हा नामयज्ञ टिकवण्याकरता, हे उत्सव करण्याकरता वाडवडिलांनी प्रसंगाला प्राण देण्याची वेळ आली तरी चालेल, पण त्यांनी कधी परमार्थ बंद केला. देवोनिया जीव वडिले साधी याला ठाव, याचा धरीना अभिमान करीना फुले जतन. खऱ्या दृष्टीने तुकोबारांनी हा सगळा निवाडा, हा सगळा धांडोळा घेतला. म्हणून तुम्हा आम्हाला सांगतात बाबांना, हा मार्ग जीवनामध्ये जो करेल तोच देवापर्यंत पोहोचेल. तेनेची पंथे चालू जाता, न पुढे गुंता कुठे काय. विठाला कुंडली का वरदा
रामप्रभू महाराज या ठिकाणी अवताराला येणार आहेत. परमात्मा अवताराला काय येतो, देवाला अवताराला येण्याची गरज काय, आणि महाराज तो मृत्यूलोकात कोणासाठी येतो, त्याला कोणी निमंत्रण दिले का, असं बराचसा मुद्दा त्या ठिकाणी आपल्याला पाहता येईल. या मृत्यूलोकामध्ये एकंदरीत महाराज 3 लोक येतात बघा. या मृत्यूलोकामध्ये मला यावं लागतं, या मृत्यूलोकामध्ये संताला यावं लागतं, आणि याच मृत्यूलोकामध्ये विश्वाचा मालक येत असो, लक्षात ठेवा. पण तिघांचं प्रत्येकाची कारण भिन्न आहे, प्रत्येकाचे कार्य वेगळे, लक्षात ठेवा. मला मृत्यूलोकात यावं लागतं, का यावं लागतं त्याचं कारण ज्ञानोबा लिहितात. आगा कर्मे जी उरावी तेही सुख दुःखी फळावी, तया ते भोगावया यावे देहाय का. मला कर्म भोगण्याकरता यावंच लागतं. आपण जरी म्हणलं येणार नाही, तुकाराम महाराज म्हणतात ते चुकणार नाही, तुला यावंच लागतं. कारण कर्म हे जीवनामध्ये भोगण्याकरताच आपण आलात. निळोबाराय म्हणले, येथे आले आहो याचे निज कार्या, केले कर्मे ती मागील भोगाया, आता घडते ती याते समर्पाया, नाही भय त्यानी जसा न जावया, येथे आले आहो याचे निज कार्या. लक्षात ठेवा, कर्म जीवनामध्ये कोणालाही चुकणार, भोगावंच लागतं. आज यांचा उत्सव रामप्रभूंचं चरित्र मी पुढे बोलणार आहे. राजा दशरथला सुद्धा महाराज कर्म चुकलं नाही. तिथं तुमची आमची काय कथा, कर्मे दशरथे वियोगे मेला का. त्याच्या जीवनातील महाराज त्यांचं कर्म होतं, तसं माणसाच्या जीवनामध्ये कर्म चुकवता येत नाही. कर्म हे करावंच लागतं. आणि खरं सांगू तुम्हाला, प्रत्येकाच्या वाट्याला जे कर्म आले ते कर्म करणं ही देवाची खरी पूजा आहे बरं का. आता कधी कधी आमचे महाराज लोक, नेते लोकांची टीका करतात, पण नेहमी सांगतो दादा मी, ही माणसं सुद्धा अनेकाच्या कुटुंबामध्ये महाराज सहकार्य करण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येकाला मदत करण्याचा प्रयत्न करतात, आणि आपल्या वाट्याला जे कर्म आले ते कर्म जीवनामध्ये चांगलं करा, ही माझ्या देवाची खरी पूजा आहे. आणि त्या पूजेने जगाचा मालक त्याच्यावरती प्रसन्न होतो. विठाला विठाला ज्ञानोबा येतात बरं का. तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा, तोषा लागी अर्जुना. अरे चांगलं कर्म करणं माझी पूजा आहे. म्हणून संत आपल्याला विनंती करतात, जीवन जगत असताना प्रत्येकाने योग्य कर्म करा, चांगलं कर्म करा. त्यासाठीच आपण इथं आलात. तरी माणसं महाराज काही काही चांगलं कर्म करतात, पण चांगलं कर्म करून कधी कधी वाट्याला दुःखच येतं महाराज. महिजीत नगरीमध्ये असणारा महिजीत राजा महाराज यांनी एकदा लोमस ऋषीला प्रश्न विचारला, महाराज तुम्ही सांगता कर्म करण्याकरता मनुष्य मृत्यू लोकात आला, कर्म जीवनामध्ये चांगलं करा. त्याने सांगितलं, महाराज माझ्या जीवनामध्ये खूप चांगलं कर्म आहे. ऋषींनी विचारलं काय कर्म आहे. तो म्हणला, ऐका ना महाराज, गरिबांसाठी धर्मशाळा बांधल्यात. महाराज गरिबांच्या मुलाची लग्न मोफत करून दिली, त्या मुलाला मी शिक्षण दिलं, लोकांसाठी अन्नदान चालू आहे. एवढं मोठं सुंदर कार्य चालू आहे, तरी माझ्या जीवनामध्ये फार मोठं दुःख आहे. कोण म्हणतो? राजाने प्रश्न विचारला रोमस ऋषींना. एवढं चांगलं कर्म चालू आहे, समाजाची सेवा चालू आहे, दान धर्म चालू आहे, तरी माझ्या वाट्याला दुःख आहे. काय दुःख आहे? तो राजा सगळं संपन्न होता, सगळं काही महाराज होतं, पण त्याच्या पोटी एकही पुत्र संतान नव्हतं, एकही मुलगा नाही. म्हणून राजा म्हणला, महाराज एवढं चांगलं कर्म करून माझ्या वाट्याला दुःख का. त्यावेळेस ऋषींनी काय केलं बघा, त्या डोळे लावले, त्या राजाचा मागचा जन्म पाहिला. तर राजाला ऋषी म्हणतात, ऐक राजा, चैत्र महिना चालू होता, दशमीचा दिवस होता. एक गाई आपल्या वासरासह रानामध्ये चरायला गेली, आणि ती रानात चरायला गेल्यानंतर महाराज तिला तहान लागली. राजा ती पाणी शोधू लागली. पाणी, तिने एक पाण्याचा तलाव पाहिला. अत्यंत वेगाने पाणी पिण्याकरता पळत गेली वासरासह. राजा त्यावेळेस तू त्या ठिकाणी होता, तू काय केलं माहिती? त्या गाईला आणि वासराला पाणी पिऊ दिलं नाही, बिगर पाण्याचं उचकून दिलं. त्याचा परिणाम तुला या जन्मात पुत्रहीन राहावं लागले. आता चांगलं करतोय, नवल नाही, मागचं चुकले ना महाराज. विठाल म्हणून महाराजांनी अनेक ठिकाणी गाथ्यामध्ये याचं वर्णन केले कर्म झाले तेथी भोगाले, केले कर्म झाले तेथी भोगाले, हो उपजले मेले
आईचे किती उपजले मेरे आईचे किती ऋषी म्हणले राजा मागचं चुकलंय महाराज, आता तुला दुःख आहे. पण आता एक ऐक, मनुष्य जीवनात माणसाने जे चांगलं कर्म केले दादा ते कधी वाया जात, कधीच वाया जात नाही. ऐका ज्ञानोबराची ओवी. माऊली म्हणतात शेतकरी काय करतो, पूर्वीचा काळ आपले जे धान्य होतं ना, धान्य ते माणसं कुठं साठवायचे, कणगीमध्ये. मग कणगीमध्ये धान्य साठवले, एकदा पाऊस पडला, जमीन वापशावरती आली, माणसं काय करतात, शेतकरी काय करायचे, जमीन चांगली तयार करायची. मग कणगीमध्ये जे बी आहे ते कणगीतीन बी काढायचं, ते जमिनीमध्ये पेरायचं. पण ज्ञानराजांचा प्रश्न आहे, ज्ञानोबा म्हणता सांगा ना, जमिनीमध्ये पेरलेलं बी वाया गेलं असं म्हणता येईल का? तसं मानवीय जीवनामध्ये घडलेलं चांगलं कर्म कधीच वाया जात नाही. विठाला मुढावून बीज काढिले, ते निर्वाळ भूमीशी पेरिले, ते सांडू बी खुरवले म्हणू काही. आणि या ओळीचा अनुवाद श्री तुकाराम महाराजांनी केला. आता आहे का, माझी तुम्हाला विनंती आहे, बाबांचं गाव आहे, आता आपण सर्व मंडळी मंदिरात येत असाल, ज्ञानोबरायाचा ओळीचा अनुवाद तुकोबरायाचा अभंग सांगतो तुम्हाला. मंदिरात आलेलं कधी वाया जात नाही, नामस्मरण केलेलं कधी वाया जात नाही, आणि महात्म्याचं दर्शन केलेलं कधी वाया जात. विठाला नव जेवाया काही ऐकता हरी कथा, आपल्याला यावं लागतं, ते कर्म करण्याकरता यावं लागतं. जीवनामध्ये कर्म चांगली करा, आणि चांगलं कर्म करणे ही देवाची खरी पूजा, ही सेवा आहे. आणि म्हणून तुम्हा मला महाराज चुकवता येत नाही. भगवान म्हणले अर्जुना, या विश्वामध्ये जाऊन सांग. मला सांगा, संत आपल्या निरोप सांगण्याकरता आले. प्रमाण सगळ्याला माहितीये, तुका म्हणे मज धाडिले निरोप. पण काय निरोप आहे देवाचा, संतांक काय निरोप ठेवला, याचं उत्तर दिलं ज्ञानेश्वरी मध्ये. बघा, भगवान म्हणले अर्जुना, विश्वामध्ये जाऊन सांग, बाबारे जीवनामध्ये कर्म चांगली करा, हा माझा निरोप त्या समाजाला सांगा. कर्मे करावी चांग हा निरोप माझा. आणि मला सांगा, कर्मानेच आपला उद्धार होतो बरं का, आणि कर्मच आपल्याला नरकाला घेऊन जातं. म्हणून कधी कधी एकदा तुकाराम महाराज देवाला म्हणले, भगवान प्रत्येक वेळेस महाराज म्हणते देवा माझं कल्याण करा, उद्धार करा, पण माझं कर्म जर वाईट असेल त्याला देव सुद्धा काही करू शकणार. तुका म्हणे देवा तू काय करसी, कर्मा दुस्तरासी आमुजिया. अजून सांगू, तुकाराम महाराज ज्यावेळेस वैकुंठाला निघाली त्यावेळेस लोक म्हणली, महाराज आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबराय म्हणले, तुमचं जसं कर्म असेल, तुमचा धर्म असेल, त्याप्रमाणे तुमचं कल्याण, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. अर्थात तुम्हा आम्हाला यावं लागतं दादा, ते कर्म करण्याकरता. कर्म जीवनामध्ये चांगले करा, ते चुकवता येत नाही, या करता यावं लागतं. बरं, आल्यानंतर कर्तव्य काय, इथं आल्यानंतर तुम्हाला देव जोडायचा आहे. देव जोडण्याकरता कर्म चांगले करा, हा संतांचा अट्टास आहे आपल्याला. विठाला दुसरा मुद्दा, विश्वामध्ये महाराज माझे संत येत असतात बरं का. तुम्ही आम्ही येतो, आपल्याला यावंच लागतं, नाही म्हणलं तरी चुकवता येत. आणि दुसरा मुद्दा, माझे संत या मृत्यू लोकात येतात. बरं, संताला यावंच लागतं असं नाही, संत सोयीच्छेने येतात आणि सोयीच्छेने जातात. त्यांच्याकरता बंधन का, त्यांना एकही बंधन आहे महाराज, एकही बंधन नाही. कारण तुकोबराय म्हणले, बंधनाचा तोडू फासन देऊ आशा. आता तुम्हा मला सगळ्याला बंधन आहे, कशाचं, संसाराचं. अहो, कीर्तनात यायचं म्हणलं तरी घरी विचारावं लागतं, कीर्तनात जाऊ का, ते सुद्धा आपल्याला काय बंधन आहे. पण तुकोबराय म्हणतात, माझं जीवन असे, मला मात्र एकही बंधन राहिलेलं का नाही. याचं उत्तर महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी सर्व काळ त्या परमात्म्याचं चिंतन केल्यामुळं मला संसाराचं बंधन राहिलेलं विठाला 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 विठाला
सेविलिया राम नारायण नाही त्या बंधन संसाराचे नाही त्या बंधन संसाराचे. नाही त्या बंधन संसाराचे नाही त्या बंधन संसाराचे. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये मला एकही बंधन नाही महाराज. महात्मा स्वतःच्या इच्छेने स्वतःच्या इच्छेने जातो बघा. ज्या ज्या वेळेस परमात्म्याचे जेवढे अवतार झाले त्या सगळ्या अवताराच्या समवेत माझी तुकोबऱ्या होती. जे जे अवतार झाले तुका त्यांचे बरोबर किंवा जातो येतो आम्ही देवाचे सांगात तुका म्हणे गात देवनाम. सर्व काळ महाराज त्यांच्या बरोबर होते. अर्थात संत महात्मे त्यांना यावंच लागतं असं नाही, ते स्वतःहून येतात बरं का. काय येतात याचं उत्तर आहे या विश्वामध्ये माणसं अधर्माने वागू लागली, माणसांच्या जीवनातील धर्म लोपला आणि म्हणून यावं लागलं बघा. हाच प्रश्न एकदा रुक्मिणी आईसाहेबांनी परमात्म्याला विचारला बरं का. कधी विचारला? कैवल्य मूर्ती भगवान श्री ज्ञानदादाला समाधी देत असताना आईसाहेब म्हणले भगवान मला सांगा ज्ञानोबा आधी कोण सकल संत मृत्यू लोकात कधी येतात? भगवान म्हणले रुक्मिणी ज्यावेळेस जगातील धर्म संपला जातो अधर्म वाढला जातो त्यावेळेस ही माझे संत मृत्यू लोकात येतात. जरा समाधी प्रकरण वाचा. तुम्ही जर भजन करत असाल तुमच्या लक्षात येईल. अधर्म झाली या चालक अवतार घे ते तिघे. कोण तिघ? अरे हे संत माणसाचे महाराज. माणसाच्याच रूपाने रुक्मिणी ते अवताराला मृत्यू लोकात येतात. पण ते काय येतात? धर्माचं रक्षण करण्याकरता येतात. विठाल विठाल निवृत्ती सोपान ज्ञानदेव त्रिमूर्ती तिन्ही देव धर्मरक्षणार्थ पाहू मनुष्य रूपी अवतरले. तुम्हा आम्हाला समजून सांगतात अरे मृत्यू लोकात आलात धर्माचं जीवनामध्ये पालन करा, धर्माने वागा. माणसं धर्माने वागत नाही, माणसं अधर्माने वागतात. पण मी सांगून जाईल तुम्हाला जो मनुष्य धर्माचं पालन करत नाही त्याच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं लक्षात ठेवा. त्याच्या जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट वजा होते. ज्ञानोबाराने उदाहरण दिलं बघा. माऊली म्हणतात एकदा जर लाईट बंद झाली तर काय होतं? प्रकाश निघून जातो, अंधकार तयार होतो. तसं अर्जुना ज्यांच्या जीवनातील धर्म संपला ना त्याच्या जीवनामध्ये सुख नावाची गोष्ट वजा होती. तैसा सो धर्म जरी लोपला तरी सर्व सुखाता थारा मोडीला दीपा सेवे हरपला प्रकाश जायसा. विठाला अर्थात जे संत आहेत ते धर्माचं पालन करण्याकरता येतात. बरं संताला कोणी आणलं असं नाही, ते स्वतःहून आले. आणि का आले? पूर्वीचे साधू मुनी काहींनी महाराज काही वचनं लिहून ठेवल्यात. त्यांची वचनं सत्य करण्याकरता जगामध्ये खरा खोट्याचा निवाडा करण्याकरता संत महात्म्याला मृत्यू लोक स्वतःहून यावं लागले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासे. ऋषीमुनी जे बोलून गेले महाराज त्यांची वचन सत्य करण्याकरता उजळा वया आलो वाटा खरा खोटा निवाडा. आलो शब्द बर का. संत महात्म्याला आणला असं नाही. आलो गाथ्यामध्ये अशी अनेक प्रमाण तुम्हाला मी सांगेल. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. अजून नामदेव महाराजाला विचारा. नामदेव राय म्हणतात ब्रह्ममूर्ती संत जगे उदारयाले दीन जना. संत हे स्वतःहून आलेत. बरं का आले त्याचे अनेक कारण आपल्याला माहिती आहे. वास्तविक पाहता महात्म्याला येण्याची गरज नाही, पण ते का येतात? तुमचं आमचं दुःख त्यांनी पाहिलं महाराज, आणि तुमचं आमचं दुःख महात्म्याला सहन होत नाही म्हणून तुमच्या आमच्या करता त्यांना यावं लागलं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. संतांनी जडाचा उद्धार केला महाराज. जरा चरित्र बघा. सामान्य जीवाचं सामान्य त्याचा सुद्धा महाराज त्यांनी उद्धार केला. आणि आपल्यासारखं संतांनी त्याला करून घेतलं.
फार मार्मिक आणि गोड चिंतन आहे. महात्म्याचा जेवढा अधिकार आहे आणि तुकोबराचं जीवन असंही दादा. महाराज देवाला म्हणले, भगवान माझी तुला प्रार्थना आहे, समाज माझ्यासारखा कधी होईल, काही आयशे भाग्य लहाता होईन, अवघे देखे जन ब्रह्मरूप. संत महात्म्यांनी काय केलं बघा, सर्वसामान्य जीव त्यांच्याकडून परमार्थ करून घेतला आणि त्यांना आपल्यासारखंच केलं महाराज. त्यांना परमार्थ करण्या शिल्लक नाही, पण तुमचा आमचा महाराज उद्धार करण्याकरता त्यांना यावं लागलं आणि सर्वसामान्य जीवाला त्यांनी त्यांच्यासारखं तेवढाच अधिकार प्राप्त करून दिला. विठाला पण त्यांच्या सहवासामध्ये राहिलं तर बरं का. जरा चरित्र बघा, ज्ञानदादांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार केला, विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं. ज्ञानेश्वरी म्हणजे सामान्य नाही महाराज. जो कोणी ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीचं चिंतन करील, सेवा करील, अर्जुना तो जगातील साम्राज्य चक्रवर्ती राजा होईल. जो काया म्हणे वाचा सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करे. मग निवृत्ती दादा म्हणले, ज्ञाना काय तुझं ज्ञान आघात आहे, विश्वाचं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये मांडलं, काय तुझी बुद्धी, काय तुझं कौशल्य. त्यावेळेस ज्ञानदादा म्हणतात, ऐका ना दादा, ही माझी कृपा नाही, मी हे ज्ञान येण्याकरता मी तुमचं नामस्मरण केलं, तुमची संगती केली आणि तुमची संगती केल्यामुळं, तुमचं चिंतन केल्यामुळं आज मी तुमच्या एवढाच झालो. अर्थात निवृत्ती दादाने सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या योग्यतेला नेलं. तुम्ही संत माझी या कडा, दिठीचा कराला बहुडा, तरी माने तुम्हा एवढा होईन मी. तसं रामायणामध्ये चला, सर्वसामान्य जीव आहे महाराज, पण चिंतन जर तुम्ही त्यांचं केलं, त्यांची संगती केली, तर महात्मा काय करतो, त्यांना आपले एवढंच करून ठेवतो. बघा काय झालं, जनक राजाने एका डुकराला मारण्याकरता बाण सोडला. तो बाण चुकून एका गायीला लागला, गायी गतप्राण झाली. जनकाने विचार केला, ज्या राज्यामध्ये गायीची हत्या होते महाराज, तिथं काय महाराज त्याचं कल्याण होणार. कारण कृष्ण चरित्रामध्ये आपण जर पाहिलं, कृष्ण परमात्म्याने गायीची सेवा केली. मी तुम्हाला सांगेल जाता जाता ऐका, जो मनुष्य महाराज एखाद्या गायी संकटामध्ये असेल, गायी अडचणीमध्ये असेल, गायीला वाचवण्याकरता जो मनुष्य स्वतःचा प्राण धोक्यात घालतो, जो गायीला वाचवतो, भगवान म्हणजे कृष्णा परमात्मा स्वतः सांगतो उद्धवाला, त्या माणसाला उत्तम गती प्राप्त होत असते आणि मी स्वतः त्याला मदत करतो. बरं का, हे भागवताच्या 17व्या अध्यायामध्ये परमात्मा स्वतः बोलला. विठाला विठाला गोरक्षणी वेचिल्या प्राण, त्यासी उत्तम गती झाली जाण, अथवा ज्यासी गायीचा कळवळा गहन, त्यासी मी श्रीकृष्ण सदा साह्य. हे तत्व जनक राजाला माहिती होतं, म्हणून जनक राजा म्हणला, जा समोर राजा दशरथ पूजा करतोय, त्याला सांग माझ्या भावाकडून गायी मारली तेवढी जिवंत करून द्या. गेला मारा त्याचा भाऊ, राजाला विनंती केली, पण राजांची पूजा चालू होता, नित्याने चालू होता. ते म्हणले, माझी पूजा झाल्याशिवाय मला उठता येणार, आपल्यासारखी त्यांची पूजा नाही. आपला महाराज हरिपाठ चाललो, पूजा चालू आहे, पण कबशीचा आवाज आला का आपला हरिपाठ तिथंच बंद होतो. पण महात्म्याचं तसं नाही, पडता जड भारी नेमा नटळे निर्धारी, हे त्यांचं जीवन आहे महाराज. राजा म्हणला, माझा नित्यनेम झाल्याशिवाय मला उठता येत नाही. म्हणले, मग काहीतरी उपाय काढा. समोर एक मुलगा झाडून घेत होता, त्या झाडून घेणाऱ्या मुलाला हाका मारली, इकडे म्हणले, यांच्या बरोबर जा, तेवढी गायी जिवंत करून ये. जनक राजाचे भाऊ म्हणले, राजे अहो तिथं काय पंक्तीतली माणसं नाही उठवायची, मेलेली गायी उठवायची, या मुलाला जमल का. राजाने सांगितलं, जा मी सांगतो याला घेऊन जा. गेला महाराज, काही नाही, त्यांनी फक्त भगवान प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं, नामस्मरण केलं. परिणाम मस्तक हात ठेवल्याबरोबर काही क्षणात ती गायी जिवंत झाली. राजा दशरथासारख्या सज्जनाचा संघ ज्याच्या जीवनामध्ये घडला, तो सामान्य मुलगा, पण संगती यांची केली, त्यांचं चिंतन केलं. परिणाम दशरथ राजाने त्याला सुद्धा आपल्यासारखंच करून ठेवलं. महात्म्याचं चरित्र फार वेगळे दादा. दुःखी माणसाचा उद्धार करण्याकरता ते मृत्यू लोकात आले. तुम्हाला जर महात्मा व्हायचा असेल ना, तुमचं नाव महात्म्याच्या यादीमध्ये येईल. वैकुंठवासी कोंडाजी वगैरे, साधभाऊ वायकर, कुशाभाऊ दादा कुदळी, आमच्या तालुक्यातील वाजने बाबा, या मंडळीचं आजही नाव आहे का. तर त्याचं उत्तर आहे, गुरुवर्य चैतन्य महाराजांचे एक वाक्य होतं, ते म्हणतात, या महात्म्याने काय केलं बघा, दुसऱ्याचं दुःख जाणलं, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी झाले, म्हणून आज त्यांचं नाव आहे. आपलं नाव का नाही. आपल्याला महाराज एखाद्या माणसाला जर आनंद झाला का आपल्याला दुःख होतं,
एक मनुष्य डॉक्टरकडे गेला. डॉक्टर म्हणले काय होते काय नाही, मला पोट दुखते. झोपा टेबलवरती झोपवलं. डॉक्टरने विचारलं पोट दुखते कधी बसून दुखते, काय नाही मला शेजारच्यानी बांगला बांधल्यापासून पोट दुखते. आहे का काही संबंध? तसं महात्म्याचं जीवन नाही. तुका म्हणे सुखे पराव्या सुखे अमृत हे मुखे स्रवतसे. पण जाता जाता मी तुम्हाला बोलेल, ज्याने दुसऱ्याच्या दुःखामध्ये आनंद मानला ना महाराज, दुसऱ्याच्या दुःखात ज्याने आनंद मानला महाराज, त्याच्यासारखं दुःख त्याच्यासारखे सगळे दोष त्याला भोगावं लागतात. अनेकाच्या घाते मानिता संतोष सुख दुःख दोष अंगी लागे. लक्षात ठेवा, ज्ञानोबा म्हणतात तुमचं नाव महात्म्याची यादीमध्ये येईल, पण त्याकरता दुसऱ्याचं दुःख पाहिल्याबरोबर ज्या दिवशी तुम्हाला दुःख होईल त्या दिवशी तुमचं नाव महात्म्याच्या यादीमध्ये येईल. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरण दिलं बघा. माऊली म्हणतात पायामध्ये काटा मोडला, किती वेळाने दुःख होतं? ज्या क्षणाला काटा मोडला त्या क्षणाला अंतकरणामध्ये वेदना होतात, दुःख होतं. तसं अर्जुना, समोरच्याचं दुःख पाहिल्याबरोबर ज्याच्या अंतकरणामध्ये वेदना होतात त्याला महात्मा म्हणलं जातं. ऐका ज्ञानेश्वरी, पायी काटा नेठी तव व्यथा जीवी उमटे तैसा पोळे संकटे पुढील अंजनी. खरं सांगू तुम्हाला, महात्म्याचं खरं कारण ते, महात्मा मृत्यूलोकात त्याच करता आला की महाराज तुमचा आमचा उद्धार करण्याकरता, तुमचं आमचं दुःख घालवण्याकरताच तो आलाय. ऐका, त्यांना किती काम असेल, किती घाई असेल, पण तुमचं आमचं दुःख घालवल्याशिवाय महात्मा कधीच पुढे जात. विठाल विठाल महाराज अनुवाद करतात. महाराज, नदीचं पाणी ज्यावेळेस सागराला जात असतं, सागराला जात असताना नदीमध्ये काही खड्डे लहान असतात, काही मोठाले असतात. लहान खड्डा पटकन भरला, पण एक खड्डा मोठा होता, विहिरी एवढा खड्डा लवकर भरेना. त्या पाण्याने असा विचार केला, बाकीची माझी भावकी पुढं गेली, बाकीचं खड्डे भरले ते पुढं गेल्यात, पण मी एवढा मोठा खड्डा भरणार कधी? म्हणून त्या पाण्याने असा विचार केला, मला समुद्राला जाण्याकरता फार उशीर होतोय, म्हणून त्याने असा विचार केला, या वर्षी अर्धा खड्डा भरू, बाकीचा खड्डा पुढल्या वर्षी भरू. म्हणून पाण्याने अर्धा खड्डा भरला आणि पाणी पुढे समुद्राला निघून गेला. असं कधी घडलं का? पाण्याला किती वेग असेल, घाई असेल अर्जुना, पण ते खड्डा पूर्ण भरल्याशिवाय पाणी कधीच पुढे जात नाही. तसा माझा जो महात्मा असतो ना महाराज, एखाद्याचं दुःख त्यांनी पाहिलं, त्याचं दुःख घालवल्याशिवाय संत कधीच पुढे जात नाही. विठाल विठाल निम्न भरोलिया उने पाणी डळो चिनेने. पाणी कधी महात्मा, मी याकरता सांगतोय, महात्मा मृत्यूलोकात आला तर तुमचा आमच्या उद्धारा करताला बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळबळा म्हणून या. आणि तुमचं आमचं कल्याण हो ही त्यांची धारणा आहे. का धारणा आहे? तर संत हे आपले आई वडील बर का. साधू संत माय बाप. बरं ऐका दादा, आई वडिलाचं उचित काय असतं? आई वडिलाचं उचित ते असतं, माझ्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. तुकोबराचा गाथा वाचा म्हणजे कळील. तुका म्हणे माय बापाचे उचित करावे मोहित. आपले आई वडील साधकांचा माय बाप दरुशन हरे ताप. ते आपले आई वडील आहे आणि म्हणून तुमचं आमचं कल्याण होई त्यांची धारणा आहे. म्हणून त्या करता ते मृत्यूलोकात येतात. तिसरा जो वर्ग आहे तो आमचा परमात्मा आहे. परमात्मा मृत्यूलोकामध्ये येतो, पण तो स्वतः येत त्याला महाराज आणावं लागतं. त्याच्याकरता काही साधना करावं लागतात. तुम्हाला मी उदाहरण दिले. या मृत्यूलोकामध्ये सगळ्यात आधी परमात्म्याला आणले महाराज. कोणी कोणी आणलं? आणि येला रूपा बळे करून खळे हरिदासे. अजून कोणी आणलं आहे का? देव मृत्यूलोकात येण्याकरता तसा येत, त्याच्याकरता त्याची साधना करा. रामायण जरा वाचा, आपण जाणकर मंडळ, तुम्हाला सर्व कथा माहिती आहे. मला सांगा, शबरीच्या कुटीमध्ये परमात्मा राम प्रभू जाण्याकरता शबरीने काय केलं होतं? शबरीने काय पिक्चरची गाणी म्हणली होती का? नाही नाही महाराज. अरे मातंग ऋषी म्हणले होते, शबरी तुला परमात्मा भेट देईल. तेव्हापासून ती प्रभूचं चिन्ह हे ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस रामप्रभूचा अवतार होण्याचा व्हायचा होता. फार मरत बाकी होतं. तेव्हापासून माझी शबरी प्रभू रामरायांचं चिंतन चालू होतं. आणि ते चिंतन चाललं होतं
ते अंतःकरणापासून चाललं होतं हे लक्षात ठेवा. तुम्ही आम्ही परमार्थ करतो, पण परमार्थ करत असताना आपला परमार्थ वरून आहे महाराज. संतांनी जो परमार्थ केला, देव त्यांच्या दारात गेला, त्याचं कारण आहे तो परमार्थ त्यांनी अंतःकरणापासून केला बरं का. पांडवांनी परमार्थ केला, तो अंतःकरणापासून केला. परिणाम काय झाला? द्वारकेचा राणा पांडवारी. तसं शबरीच्या दारामध्ये राम प्रभू येण्याकरता त्यांनी सुद्धा अंतःकरणापासून प्रभू रामचंद्राचं चिंतन केलं. परिणाम एक दिवस राम प्रभू तिच्या भेटीला जाऊन महाराज तिला दर्शन दिलं. अर्थात महाराज देव आपल्याकडे येण्याकरता त्याच्याकरता काही साधना करावं लागतात. विठाला 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 विठाला. अजून आहे का, परमात्मा येण्याकरता नामस्मरण करावं लागतं, ही साधना आहे. आणि ती भक्ती जीवनामध्ये केली त्यावेळेस परमात्मा मृत लोकात येतो. आणि त्याला कोणी आणलं आहे का? मी पहिलं नाव सांगितलं श्री तुकाराम महाराजांचं. शबरीच्या दारामध्ये रामप्रभू आले, साधना केली महाराज, नामस्मरण केलं. आणि तिसरं उदाहरण आहे बघा, पंढरीचा इतिहास बघा. पंढरीमध्ये आमचे पुंडलिकराय, आणि पुंडलिकरायाने काय केलं असेल तर महाराज पुंडलिकाने सुद्धा देवाचं भक्ती केली, सेवा केली. बरं किती सेवा केली जरा चरित्र आहे का. संत म्हणतात एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की महाराज जगाच्या मालकाला तिथे यावं. किती सेवा केली हो? आपल्यासारखी सप्त्यापूर्ती केली का? वर्षभर केली का? महिनाभर वारीपुरती सेवा केली का? नाही नाही. पुंडलिकरायाने 28 युग देवाचं भजन केलं, 28 युग महाराज, म्हणून त्याला महामुनी पदवी आहे. आता कोणी कोणाला कोणती पदवी देतो बरं का, पण पुंडलिकरायाने 28 युग देवाचं भजन केलं. 28 युग. मी म्हणतो असं नाही, आपण बाबांच्या भूमीतली माणसं आहात, जरा तीर्थळी नावाचं प्रकरण वाचा. युगे 28 विठ्ठल नाम जपतू तो हा पुंडलिक भक्त महामुनी. पुंडलिकाने आता सगळे आमचे महाराज लोक सांगतात त्यांनी आई वडिलाची सेवा केली म्हणून ब्रह्म त्याच्या दारात आला. हेही बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर दुसरं कारण काय? 28 युग देव त्याच्याकरता का उभा? त्याचं उत्तर आमच्या वडिलांनी मला सांगितलं बरं का. मी असं सांगायचं आई वडिला सेवा केली म्हणून देव त्याच्या दारात गेला, पण माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं की आमच्या वडिलांची संगती ज्यांची होती ते कोंडाजी बाबा डेरे, सात बाबा वाईकर, ही मंडळी मी लहान असताना घरी आलं. आणि त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला सांगितलं फक्त आई वडिलाच्या सेवेमुळे आलं नाही, तर त्या बहादराने 28 युग देवाचं भजन केले म्हणून देव त्यांच्याकरता त्यांच्या दारात गेला. आणि ती सेवा केल्यामुळं श्री तुकोबाराय म्हणतात की आमच्या पुंडलिकाने जगाचा मालक महाराज या मृत्यूलोकामध्ये पंढरीमध्ये आणला. आला असा शब्द नाही. वैकुंठीचा देव आला भाऊतोडा, वैकुंठीचा देव वैकुंठीचा देव आला या हुतारी, वैकुंठीचा देव लक्षात ठेवा. आणि आणण्याकरता त्यांनी साधना केली, परमात्म्याची भक्ती केली, सेवा केली. बरं महाराज तो का येतो? येण्याची कारण आम्हाला सांगा. तो का येतो त्याचं कारण सांगू. कधी येतो परमात्मा? भगवान म्हणतात ज्यावेळी धर्माचा नाश होतो, धर्म संपला जातो, अधर्म वाढला जातो, त्यावेळेस परमात्मा सांगतो मला मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. विठाला 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 विठाला. वेळी आपुल्याचे निकाय वारे मी साकार होऊन अवतरे, अज्ञानाची अंधारे गिळून निघाली अर्जुना. ज्यावेळी जगातील धर्म संपला जातो, अधर्म वाढला जातो, त्यावेळेस मला यावं लागतं. बघा गाथ्यामध्ये किंवा बाळकिडेमध्ये हजारो प्रमाणे तुम्हाला पाहायला मिळतात. अवतार केला संहारयान किंवा आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. त्याकरता परमात्मा अवताराला येतो, म्हणजे धर्माचं रक्षण करण्याकरता, दुर्जनाचा संहार करण्याकरता येतो. बरं महाराज
येतो आम्हाला कळालं धर्माचं रक्षण करण्याकरता येतो, पण तो अवतार कोणासाठी नेमका घेतो याचा अनुवाद तुकोबाराने केले अभंगाच्या पहिल्या चरणात. आम्हासाठी अवतार, आम्हासाठी अवतार, अतिशय गोड बरं का? हे सगळं त्यांना जमतं महाराज. आणि जिथं चाली आणि सोर आहे तिथं काहीच कमी नाही, लक्षात ठेवा. विठाला तुकाराम महाराज म्हणतात परमात्मा मृत्यू लोकात येतो, अवताराला येतो, धर्माचं रक्षण करण्याकरता, दुर्जनाचा संवार करण्याकरता येतो. आणि विशेषतः तो अवताराला काय येतो छातीला हात लावून महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुरुमादे सुकर. तो आमच्यासाठीच अवताराला येतो. का बरं महाराज? बाकीच्यासाठी काय येत नाही, आम्ही त्याची भक्ती केली आणि आम्ही त्याची भक्ती केल्यामुळं म्हणून त्याला सगुण साकार व्हावं लागतं. तसा होत म्हणून नाटामध्ये फार गोड प्रमाणे अवघ्या दशा येण्याचे साधते वा मुख्य उपासना सगुण भक्ती प्रगट हृदयाची मूर्ती भाव शुद्धे जाणून आणि फळ हारेचे नाव. महाराज म्हणतात आम्ही त्या परमात्म्याची भक्ती केली, सेवा केली म्हणून तो आमच्यासाठीच अवतार येतो बरं का. त्यांच्यासाठीच काय येतो तर परमात्मा सांगतो माझ्या भक्ताचं मला रक्षण करायचे म्हणून भक्ता राखी पायापाशी गुरुजनाशी संवारी. परमात्म्याचे सगळे अवताराचं चरित्र अवलोकन करा. मच्छादी कुर्मादी आदी करून सर्व कलंकीपर्यंत सगळे अवताराचं अवलोकन जर केलं तर परमात्मा भक्तासाठीच अवतारायला येतो. कितीतरी उदाहरणं गाथ्यामध्ये पाहायला मिळतात. अंबरुषीसाठी जन्मसोशी जय, अंबरुषीसाठी जन्मसोशी गेले, अंबरुषीसाठी जन्मसोशी गेले, अंबरुषीसाठी जन्मसोशी गेले. दुष्ट निर्णय किती एक दुष्ट निर्णय किती एक अमृतसाठी जन्मसोशी गेले, अमृतसाठी जन्मसोशी गेले. महाराज अंबरीश राजा करता महाराज आपल्याला चरित्र भाग माहितीये तर परमात्म्याने स्वतः त्यांच्यासाठी अवतार धारण केला. असे कितीतरी भक्तांसाठी परमात्मा स्वतः अवतार घेतो फक्त त्यांच्या रक्षण करता. म्हणून उभा असे सदा सांभाळी तर त्यांचा सांभाळ करण्याकरता. बरं आता सांभाळ करतो असे का? परमात्मा इथं आले त्यांचा सांभाळ करतो यात नवल नाही. परमात्मा ते वर जरी गेले ना महाराज तिथं सुद्धा देव त्यांच्या पुढं मागं पुढं उभा राहतो. तिथेही भगवान त्यांचा सांभाळ करतो. कारण तुम्हाला देवाचं वचन सांगतो ऐका. एकदा नामदेवराचं चरित्र बघा. नामदेव महाराजांकरता भगवान म्हटले नामदेवराया काहीतरी मागा. संवाद होता तिकडे मला जास्त विस्तार करायचा नाही. पण परमात्मा काय करतो त्यांच्यासाठी अवताराला येतोच महाराज. इथं आल्यावर त्यांचा सांभाळ करतो यात नवल नाही. पण ते वैकुंठात जरी गेले तर परमात्माने इथं शब्द त्यांना दिल्या मृत्यूलोकात
बाबा तुम्ही वर जरी आलात ना तरी मी तुमचा सांभाळ करीन, तुम्हाला ऊन लागू देणार नाही, तुम्हाला वारा लागू देणार नाही, तिथं सुद्धा मी तुमच्यासाठीच उभा असणार आहे. विठाल काय झालं, नामदेव महाराज देवाला म्हणायचे मला पंढरपुरामध्ये जागा पाहिजे, समाधी तुझ्या पायाजवळ पाहिजे. भगवान म्हणले नामा तुला समाधी पुढल्या पक्षामध्ये नामदेव महाराज रुसल्यानंतर देव म्हणले तुला वैकुंठात जागा देतो, तुला माझ्या पायाजवळ जागा देतो. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे आयशे नाही माझे चित्ती किंवा वैकुंठासी आम्हा नको दाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. त्यावेळेस नामदेवरायला देव म्हणतात ऐक नामा, जसा मी तुझा इथे सांभाळ केलाय ना, जसं तुला कोणत्याच प्रकारचं दुःख भोगू दिलं नाही नामा, तर तिथं सुद्धा मृत्यूलोकात वैकुंठामध्ये सुद्धा मी तुला कोणत्याच प्रकारचं दुःख भोगू देणार नाही, मी तुला ऊन लागू देणार नाही. एवढंच नाही नामा, मी तुझ्या डोक्यावरती पितांबराची छाया धरीन आणि मी तुझ्या माग आणि पुढे सारखा उभा राहील. हे देवाने दिलेले शब्द नामदेवरायला. विठाला पितांबराची छाया धरीन तुझं रे देवाचे सगळे अवतार, परशुराम असेल, महाराज कृष्ण असेल, राम असेल, आणि यांनी काय केलं बघा. रामांचं चरित्र बघा, महाराज दुर्जनाचा येणे करून सवार रावणाचा काटा काढला. एक कृष्ण अवतारामध्ये महाराज कंसाचा काटा काढला, अर्थात त्याला मारण्याकरता यांचा संहार करण्याकरता अवतार घेतला आणि माझ्या भक्ताचं रक्षण करण्याकरता. का भक्ताचं रक्षण करायचं, भगवान म्हणतात मी धर्माचं रक्षण करण्याकरता आलोय, पण धर्माचं रक्षण कोण करत असो, माझे संत करत असतात. म्हणून त्यांनी धर्माचं रक्षण करण्याकरता ते चांगले असले पाहिजे, म्हणून त्यांना जे त्रास देतात पहिला त्यांचा काटा काढला पाहिजे. महिला वर्ग आहे का, दळण चांगलं हो असं वाटत असलं काय करावं लागतं, दळण्यातले खडे काढावं लागतात. खडे काढल्याशिवाय दळण चांगलं होत, निवडावे खडे तरी दळणी ओझ घडे. शेतकरी वर्गात शेतामध्ये पीक चांगलं यावं असं वाटत असलं काय करावं लागतं, महाराज फवारणी करावं लागते, त्याच्यातले कीडनाशक काढावं लागतात, अजून शेतीचं राखण करावं लागतं. या सगळ्या प्रकार केल्याशिवाय महाराज पीक चांगलं येत. आता काय काय शेतकरी असतात महाराज डायरेक्ट पीक पेरून येतात आणि डायरेक्ट काढायला जातात. तुकाराम महाराज म्हणजे तुझ्या बापाने ठेवलं निवड आवेतन शेती करावी राखण, असं भगवान म्हणतात. माझ्या भक्ताचं रक्षण केल्याशिवाय जगात धर्म नांदू शकत नाही, जगात धर्म नांदण्याकरता मला दुष्टाचा संहार करावाच लागेल. विठाला म्हणून तुकोबाराय म्हणतात परमात्मा जो अवताराला येतो तो फक्त आमच्यासाठीच येतो. तुका म्हणे आम्हासाठी येणे रूपा माझ्या माये बापा पांडुरंगा, तो परमात्मा आमच्यासाठी येतो. बघा ना तुम्ही गाथ्यामध्ये हरिपाठामध्ये अनेक प्रमाणात तुम्हाला मी सांगेल परमात्मा त्यांच्या करता येतो, त्यांचं रक्षण करण्याकरता येतो. बरं काय येतो, त्यांच्याकरता परमात्मा अवतार घेतो. तुकोबाऱ्या मला कळालं. मग त्यांच्यासाठी अवतार घेण्याकरता ती संत मंडळी काय करतात, त्यांच्यासाठी कधी येतो, तर याचा अनुवाद महाराजांनी केला द्वितीय चरणात. नाम
करतात, संत मंडळी ज्यावेळी त्याचं चिंतन करतात, त्याकरता परमात्मा महाराज म्हणतात धाव घालतो. किती वेगाने धाव घालतो महाराज. त्यांच्याकरता जात असताना त्याचं जे वाहन असतं ते वाहनाला परमात्मा बाजूला टाकतो, पण त्यांच्याकरता धावून येतो. सांगू तुम्हाला, माझ्या हरिभक्ताला जर कोणी दुःख दिलं महाराज, परमात्मा काय करतो महाराज, जेवत असेल जेवणाच्या ताटाला लात मारतो परमात्मा, पण त्यांच्याकरता येतो का, त्यांनी माझं नामस्मरण केलंय, माझा धावा केलाय, म्हणून त्याच्याकरता परमात्मा धावून जातो. दास्य करे दासाचे उनेन साहित्याचे वाढीले ठाईचे भाने टाकून या धावी. चरित्र बघा, गजेंद्राचं नगराचं युद्ध चालू आहे. 1000 वर्ष महाराज युद्ध चालू आहे. नातेवाईकांनी मदत केली आणि मदत केल्यानंतर नातेवाईकांनी विचार केला नकर काय ऐकत नाही, आता हे गजेंद्र पिकलं पण गळून जाईल, याच्याबरोबर आपल्यालाही मरावं लागेल. शेवटी सगळे नातेवाईक त्याला सोडून जातात. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला शिकवतात, हे एका पशुचं सांगतोय मी कथा, पण महाराज रात्रंदिवस तुम्ही संसारामध्ये ज्यांच्या करता कष्ट करता, रात्रीचा दिवस करता, तुकाराम महाराज म्हणले हीच माणसं तुम्हाला एक दिवस घराच्या बाहेर काढून दिल्याशिवाय राहणार. पण मार्मिक चिंतन गाथ्यामध्ये आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही. ज्यांची तुझा गुंती ते तो मोकले ते आणती, सगळी उचकून देतात आपल्याला. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावते निर्वाणी, हे सगळे उचकून देतात. कोणी जवळ येत ना महाराज. गजेंद्राने विचार केला, अरे ज्यांच्या करता कष्ट केलं त्यांनी मला सोडून जावा, माझ्या आईने तरी माझा विचार करायला पाहिजे होतं. तुकाराम महाराज म्हणले, अरे तुझं काय गुण बसला, देवाच्या आईने सुद्धा स्वतःच्या मुलाचा विचार केलाय, तर तुझी काय कथा आहे, त्याला काय विचार देवाच्या आईने. तर कृष्णाचं मला सांगायचं नाही, पण देवाची आई सुद्धा कृष्ण परमात्म्याला काढण्याकरता गेली मुनीच्या गृहापाशी, पण गेल्याबरोबर मागे सरली. मागे सरे माय पाऊला पाऊले आपुलेच घाली धाक्यांग. गजेंद्र मला माझी आईने विचार केला नाही, बापाने कोणीच विचार केला नाही. वाईट वाटलं महाराज. आणि मग एक कमळाचं फूल घेतलं, वर पहिला भगवान ज्यांच्यासाठी कष्ट केले ती सगळी मला सोडून गेली, आता मात्र मला तुझ्याशिवाय कोणीच नाही, आता माझ्यासाठी तू आलं पाहिजे. पण कधी धावा केला, नातेवाईकांनी सोडून दिल्यानंतर. आपण सुद्धा सप्त्याला कधी जातो, वारळ कधी जातो, कधी वारीला जातो. शंकर महाराज, माणसं ज्यावेळेस घरची माणसं कंटाळतात आपल्याला, ते म्हणतात जा आता बाबा सप्त्याला, आता कायला पत्राळ्यात उडत जातो का. अरे जेव्हा परमार्थ करायचं तेव्हा केला नाही, तेव्हा नको त्या संसारामध्ये लबाड्या केल्या, आणि आता वय चालून मग परमार्थ का निघाला. विठाला विठाला महाराज परमार्थ हा तरुणपणामध्ये असा बरं का. जरा ज्ञानेश्वरी वाचा, 13व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माणसं परमार्थाला कधी लागतात, म्हातारापण येण्यामध्ये लागतात. म्हातारापणामध्ये तुम्हाला चांगला परमार्थ करता येणार नाही. म्हातारापणामध्ये काय होतं, ज्ञानोबऱ्याचं चिंतन बघा. मी सगळं तिकडे सांगणार नाही, पण एकच वेळी सांगून जातो. हात होती खुळे पुढील मोडके कळे, करो निघाली सकळे दानाधिक अर्जुना. अरे म्हातारपणामध्ये माणसाचे हात खुळे होतात, वाणीने चांगला बोलता येत नाही, तोंडातून लाळाचा पूर येतो. मग अशा वेळी माणसं काय परमार्थ करणारे. मग परमार्थ करायचा कधी, जो हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपलेच होईत पाये, तीर्थयात्रे जाय चुकू नको. तसं गजेंद्राने काय केलं, ज्या वेळेस नातेवाईक सोडून गेले आणि मग देवाचा हक्काकी हाक मारली, देवाला भगवान आता मात्र मला तुझ्याशिवाय कोणी. मग देवाची आठवण केली, नामस्मरण केलं, परिणाम असा झाला, परमात्मा गजेंद्र करता धावून आला. हा कहे लक्ष्मी तर ती कहे गजराज. एवढ्या वेगाने त्याच्याकरता आला आणि गजेंद्राला त्यावेळेस परमात्म्याने सोडवलं. का सोडवलं, त्या गजेंद्रांनी त्याचं भजन केलं म्हणून परमात्म्याने त्याला सोडवलंय. विठाला म्हणून महाराज अतिशय पोट तिडकीने सांगतात, दादा आपण जर त्याचं चिंतन केलं, फक्त भजन करा, बाकी काही करू नका. आणि जर नामस्मरण केलं तर परमात्मा फार वेगाने येतो. कितीतरी तुम्हाला मी नावं सांगून जाईल. नामदेवराचं चरित्र बघा. महाराज यात्रा करत असताना नामदेवराला तहान लागली, तुम्हाला माहिती आहे तीर्थवाळीचं प्रकरण. आणि नामदेवराने हाक मार, काय झालं, ज्ञानोबा पाणी पिऊन आले, नामदेवरासाठी पाणी आणलं आणि जरा थोडे अभिमानाने बोलले, माऊली घ्या, आयुष्यभर भक्ती केली पण तुम्हाला पाणी पिता नाही, पाण्याकडे जाता आलं नाही. मी ज्ञान मिळवलं, मी स्वतः पाणी पिलो, पाण्याकडे मला जाता आलं, पण भक्ती करून तुम्हाला पाण्याकडे जाता आलं नाही, हे पाणी घ्या. नामदेवराय म्हणतात, मी पाण्याकडे जाणार, नको मला तुमचं पाणी. उपकाराची भाषा मला सांगू नका माऊली, तुम्हाला पाण्याकडे जावं लागलं.
पण मी पाण्याकडे जाणार नाही, पाणी माझ्याकडे येईल, पण त्याच्याकरता थोडं थांबा. मग काय केलं नामदेवराने ऐका, मी अभंगासाठी बोलतोय, मोहे धाव घाली पाना. महाराज नामदेव महाराजांनी काय केलं, तिथंच त्या विहिरीच्या काठावर डोळे लावले, ध्यान केलं आणि परमात्म्याला हाका मारली, भगवान आता मात्र माझ्याकरता तू आला. जसा तू गजेंद्रासाठी आला, जसा तू द्रौपदी आई साहेबांसाठी आला, तसा माझ्याकरता काय येत नाही. येई पंढरीराया मज लागी धावत, जनीपासी अंत कृपाळुआ. असं देव ज्यावेळेस बोलतो ना नामदेव महाराज, त्यावेळेस पंढरपुरामध्ये देवाचा डावा डोळा लावत होता. रुक्मिणी मातेला विचारलं असं का झालं, त्यांनी श्री नामदेव महाराज ताण्याने व्याकुळ झाले, ते तुमचा धावा करतात. आणि मग काय झाले, परमात्म्याने महाराज धावून आला. आणि जशी एखादी आई दिवसभर शेताला महाराज, घरी आल्यानंतर आपल्या लेकराला स्तन पाजते महाराज, पाहणा देते आणि त्याचं समाधान करते, तसं परमात्मा पंढरीहून धावत आला. आणि नामदेवरांनी धावा केला म्हणून त्याला सुद्धा परमात्म्याने प्रेमाचा पाहणा पाजला, लेकराप्रमाणे नामदेवराचं समाधान केलं. विठ्ठल तैसा पंढरीनाथ मोहे ओरसला, नाम्या ते पाजेला प्रेम पाहणा. का केलं तसं, तर महाराज अनुवाद करतात, जीवन जगत असताना नामदेव महाराजांनी देवाचा धावा केला, त्यांचा धावा केल्यामुळे परमात्मा त्याच्याकरता धावून आला. अनेक चरित्र बघा रामायणामध्ये. चला, जटायू कोणी महाराज सामान्य पक्षी आहे, पण जटायू सुद्धा रक्ताच्या तरवळ्यामध्ये पडलाय. शेवटचे असतं जेव्हा जटायूशी महाराज, तरी सुद्धा मुखामध्ये प्रभू रामरायाचं चिंतन चालू आहे, सारखं भजन चालू आहे महाराज. श्रीराम राम राम जय राम राम राम, जय राम राम राम, राम राम. अर्थात जटायूने सुद्धा महाराज माझ्या रामप्रभूचं चिंतन केलं, परिणाम त्याच्याकरता रामप्रभू त्यांच्या जवळ गेले, जटायूची मान आपल्या मांडीवरती घेतली, जटायूचं महाराज जीवनातील दुःख संपवलं. का, त्याच्याकरता परमात्मा धावून गेले. त्याचं उत्तर आहे, मोहे धाव घाले पाना, नाव गीता पंढरी राणा. का हो तुकाराम महाराज, परमात्मा धावून येतो, भक्ताचं रक्षण करतो, मग परमात्मा आलेला दिसत नाही. तर का दिसत नाही, महाराज म्हणतो तो आशाने घेतो, भक्ता करता त्याचा उद्धार करतो. तिसऱ्या चरणात तुकाराम महाराज, कोठे ना दिसे पाहता, कोठे ना दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, कोठे न दिसे पाहता, उडी खाली अवचिता, उडी खाली अवचिता, कोहे धाव घाली पावना, कोहे धाव घाली परमात्मा त्यांच्याकरता तो दिसत नाही महाराज, पण त्यांच्याकरता आल्याशिवाय राहत. अनेक चरित्र आपल्या झारखंड मंडळी हात, परमात्मा आजपर्यंत अनेकासाठी दिसत नाही महाराज, पण त्याच्याकरता आल्याशिवाय राहत. हिरण्यकश्यपूने विचारलं होतं कोणाला, प्रल्हादाला, का रे एवढं मी तुला मारायचा प्रयत्न केला तरी तू मरत नाही, अग्नीमध्ये टाकला तरी महाराज तू जळत नाही, हत्ती खाली तोडवला तरी मरत नाही, का मरत नाही, तुला कोण वाचवतो. प्रल्हाद म्हणला, बाबा माझं रक्षण करणं माझा मालक परमात्मा आहे, तो माझ्याकरता धावून येतो, तो माझा उद्धार करतो, तो माझं रक्षण करतोय. आता तसं जर पाहिलं, आता चरित्र सांगण्याकरता वेळ नाही महाराज, विस्तार करण्याकरता जास्त. हिरण्यकश्यपूच्या पोटी प्रल्हाद जन्माला का आला, पाप राक्षस आहे पण हरिभक्त जन्माला का आला, याचं चरित्र नाथ महाराजांनी भागवतामध्ये फार गोड सांगितलंय. पुन्हा कधीतरी सांगण्याचा प्रयत्न करेल. पण शेवटी बापाने विचारलं, जो परमात्मा जो रक्षण करतोय, तुला सोडवतोय, तो परमात्मा आहे कुठं. प्रल्हाद म्हणला, आहे कुठं म्हणण्यापेक्षा कुठं नाही ते विचारा, तो नाही आहेसा ठाव उरला असे. मग विचारल्या, खांबामध्ये आहे का, म्हणला बाबा का नाही, आहे ना. लात मारली महाराज त्या खांबावरती, परमात्मा त्याच्याकरता खांबातून प्रगट झाला. लात मारी दुर्जनी, लात मारी दुर्जनी,
पावन प्रगटला. महाराज म्हणतात त्याच्याकरता प्रगट झाला तो परमात्मा. सगळ्या ठिकाणी महाराज भक्ता करता अचानक येतो महाराज बर का. म्हणून माझ्या विठाई हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी. अरे हाक मारल्याबरोबर परमात्मा त्याच्याकरता येतो की नाही महाराज? नक्की येतो. पुराणामध्ये अनेक चरित्र तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात तो त्याच्याकरता येत असतो. बरं आल्यानंतर करतो काय महाराज? भक्ताला जीवनामध्ये जे दुःख आलंय ना ते दुःख परमात्मा स्वतः सहन करतो. त्याच्याकरता मात्र सुख देतो. सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. रामायणामध्ये चला, पुराणामध्ये, ज्ञानेश्वरी बघा, भागवतामध्ये बघा, परमात्म्याने काय केलं? भक्ताला जे दुःख आले परमात्म्याने सगळं दुःख स्वतः सहन केलं. पण त्याच्याकरता मात्र आनंद द्यायला लक्षात ठेवा. म्हणून चरित्र फार गोड आहे. कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे झाले. 2 मिनिटात बोलतोय. आणि बापाने सांगितलं कृष्णा आपल्याला यज्ञ करायचा कुरुक्षेत्रावरती. ठीक आहे म्हणले करू ना बाबा. पण यज्ञ करायला जायच्या अगोदर द्वारकेमध्ये एक प्रकरण घडलं होतं. काय प्रकरण घडलं होतं? परमात्मा बसताना उठताना झोपताना राधेचं नाव घ्यायचं, राधेचं. आणि सत्यभामीला खटकायचं. ती म्हणली आम्ही 16,108 असताना भगवान काय या राधेचं नाव घेतो? कोण ही राधा? ज्या दिवशी भगवान यज्ञ करायला निघाले त्या दिवशी म्हणले आम्ही येऊ का? भगवान म्हणले चला. गेले महाराज. यज्ञ सुरू झाला. तिथं सुद्धा परमात्म्याने राधेचं नाव घ्यायला सुरुवात केली. सत्यभामीला राग आला आणि विचारलं भगवान तुम्ही ज्या राधेचं नाव घेताय ती राधा इथं आली का? भगवान म्हणले आली ना. कुठे? शेवटच्या पालामध्ये. जाऊ का भेटायमध्ये? जा ना. पण ऐक, साधूला आणि देवाला भेटीला जाताना मोकळ्या हाताने जायचं, काहीतरी प्रसाद घेऊन जा. पण भगवान म्हणले ऐक, तिला प्रसाद घेऊन जाताना तिला माझं नाव सांग तर तुझा प्रसाद घेईल. म्हणले ठीक आहे देवा. आणि महाराज तिला संधी सापडली. ती म्हणली ज्या राधेने माझ्या मालकाला वेळ लावले ना आज तिला जीवनातून संपवायचंय. निघाली महाराज. काय प्रसाद घेतला असेल माहितीये? दूध घेतलं महाराज. दुधाला उकळी आणली. म्हणले आता उकळतं दूध तिला द्यायचं, तिला जीवनातून संपवायची. राधेला सत्यभामीला स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता, सत्तेचा अभिमान होता. आणि निघाली महाराज बरोबर रुक्मिणी आई साहेब आहेत. पालावरती गेल्या तर पहिल्या दरवाज्यावरती 2 गोपी होत्या. अतिशय सुंदर होत्या, हिच्यापेक्षा सुंदर होत्या. हिला वाटलं ही राधा असेल. विचार आपण राधा का? आम्ही राधा नाही तिच्या दाशी आहोत. 50% अंकार संपला. एवढ्या जर दाशी सुंदर राधा किती सुंदर असेल. राधेच्या जवळ गेली महाराज. त्या विधी अवस्थेमध्ये होती राधा. हाका मारली अगं तुझ्याकरता प्रसाद आणलाय. राधा पाहत नाही, हाकेला वाहू देत नाही. कारण तिचं भजन कसं होतं ऐका. सो आईचा कोठे आठवची नाही देहीचं विधेय भोगुदाशा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी तिचं भजन चाललं होतं. राधा हाका मारती सत्यभामा, हाकेला वाहू देत नाही. शेवटी तिला म्हणली अगं तुझ्याकरता प्रसाद आणलाय तरी पाहत नाही. शेवटी रुक्मिणी माता म्हणली अगं तिला देवाचं नाव सांग का तुला प्रसाद देवाने पाठवलाय. आणि मग नाविलाजाने म्हणावं लागलं अगं राधा तुझ्याकरता देवाने प्रसाद पाठवलाय. आणि मग मात्र एका क्षणात ती समाधीतून जागी झाली. काय प्रसाद तू पाहिला नाही महाराज. आणि एका मिनिटात तिने उकळतं दूध प्राशन केलं. पण राधेचं मागं काय झाले पाहण्याकरता सत्यभामा थांबली नाही, निघून गेली. नेहमीप्रमाणे देवाच्या जवळ संध्याकाळी गेली. देवाच्या पायाला असे फोड आले होते. सत्यभामीने विचारलं देवाला पायाला फोड कशामुळे आले? तुम्हाला कुठं कोणी भाजलंय का? नाही. मग फोड कशामुळं? भगवान म्हणले तुझ्यामुळं. काय देवा खोटं बोलता? मी सकाळी घर सोडले संध्याकाळी घरी आले, तुम्ही सांगता तुझ्यामुळं. हो म्हणले तुझ्यामुळं. मला सांग राधेच्या भेटीला जाताना काय नेलं होतं? उकळतं दूध नेलं होतं. हेतू काय होता? राधेला जीवनातून संपवण्याचा हेतू होता. पण तुला अजून माहित नाही राधा ही माझी भक्त आहे. अजून राधा हे पात्र महाराष्ट्राला नाही कळलं. जरा भागवत वाचा. राधा हे नाव जर सुखाचार्याच्या मुखामध्ये आलं तर डोळ्याला धारा लागायच्या महाराज, समाधी लागायची. एवढी मोठी ताकद होती महाराज. आणि मग सांगितलं ती राधा माझी भक्त आहे. तिला तू मारण्याचा प्रयत्न केला पण माझं पाय तिच्या हृदयामध्ये असतात, माझी राहण्याची जागा तिच्या हृदयामध्ये असते. जो कुणी माझ्या भक्ताला त्रास देतो, दुःख देतो, त्याचं सगळं दुःख मी सहन करतो. पण मात्र माझ्या राधेकरता मी सुख दिलं म्हणून सुख ठेवी आम्हासाठी दुःख आपणची घोटी. अजून काय करतो परमात्मा? आम्हा घाली पाठीकडे आपण कळे काळाची भिडे मोहे धाव घाले पाना नाव घेता पंढरणा. असा जो परमात्मा भक्ता करता येतो, त्यांच्याकरता अवतार धारण करतो, कळी काळाला जाऊन भिडतो, त्यांच्यासाठी सुख निर्माण करतो, दुःखाचा नाश करतो, असा परमात्मा आहे कसा? त्याचा विशेष गुण तुकोबाराने सांगितला. तुका म्हणे कृपानिधी आम्हा उतरे नावे मध्ये मोही धाव गाली पाना
नाव गीता पंढरी राणा विठो. जय जय गोपाल गोमाई जय जय गोपाल गोमाई जय जय गोपाल गोमाई जय जय विठोबा जय 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 विठोबा विठ्ठल 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 गोपाल विठ्ठल विठ्ठल गोपाल विठ्ठल विठ्ठल गोपाल विठ्ठल विठोबा विठ्ठल विठ्ठल विठोबा विठ्ठल 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 विठोबा विठ्ठल विठ्ठल विठोबा विठ्ठल विठ्ठल विठोबा Kala vittala vittoba, kala vittala vittoba, kala vittala vittoba, kala vittala vittoba, vittoba, Hari vitho, Bhagavan ki jai, Maharaj ki jai, Bhagavan ki jai. अभंगाचा धावता भावार्थ ठेवलेला आहे आणि परमात्म्याचं रामप्रभूच्या ठिकाणी महाराज अवताराचं ज्या निमित्ताने आपला उत्सव आहे, ज्या निमित्ताने कीर्तन शिवाय त्या प्रभू रामरायांच्या चरित्राचा थोडासा विचार करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला थांबायचंय. प्रभू रामचं चरित्र महाराज फार अगम्य आहे. महाराज या अवताराचा नवला हो देवा नकळे अभिप्राव, याचा अवताराचं महत्व महाराज देवादिकाला वर्णन करता नाही तर आपल्यासारख्याने काय वर्णन करावा, तरी सुद्धा परंपरा म्हणून ते चरित्र गावंच लागतं. विठ्ठल काय झालं त्रेतायुगामध्ये राक्षसांचं खूप मोठं महाराज प्रस्थ माजलं. राक्षसांनी अनेक लोकांना महाराज त्रास देण्याचा प्रयत्न केला. गावात सप्ते बंद पाडले, हरिभक्ताला त्रास दिला, यज्ञ बंद पाडले, अनेक प्रकार त्रास दिला महाराज. मग सगळे देवादिक त्रस्त झाले महाराज. आणि मग प्रभूला विनंती केली, भगवान एवढंच नाही, रावणाने आपल्या सामर्थ्याने 33 कोटी देव बंदीशाळेमध्ये टाकले महाराज. नको ती कामं त्याच्याकडून करून घेऊ लागला आणि करत असताना त्याच्यामध्ये तेवढा अधिकार होता रावणाचा. रावणाचं चरित्र स्वतंत्र कीर्तनी महाराज, खूप मोठं महाराज चरित्र आहे. मग रावणाने अनेक देवांना त्रास, सगळे देव त्रस्त झाले आणि त्यावेळेस प्रभू रामाला विनंती केली, बडबड करू नका, तुला शांततेत घ्या. प्रभूजी